स्क्रीनवर आपल्याला वेगवेगळ्या रेणुसूत्रांची एक यादी दिसते. यातील काही रेणुसूत्रे बरोबर आहेत तर काही चुकीची आहेत. तुम्ही हा व्हिडिओ इथेच थोडा वेळ थांबवू शकता आणि यातली कोणती सूत्रे बरोबर आहेत आणि कोणती चुकीची आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, चला मी तुम्हाला मदत करतो. CO2 हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. H2O हे बरोबर आहे आणि H4O हे चुकीचं आहे. NH3 हे बरोबर आहे आणि NH5 हे चुकीचं आहे. CH4 हे बरोबर आहे आणि C4H हे चुकीचं आहे. NO2 हे बरोबर आहे आणि NO6 हे चुकीचं आहे. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की एक मिनिट थांबा, कोणतं रेणुसूत्र बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे हे मला कसं समजेल? मी H2O बद्दल ऐकलं आहे, मला माहिती आहे की ते पाणी आहे, पण त्यामुळे ते बरोबर आहे हे मला समजतं. मी CO2 बद्दलही ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे CO2 हे बरोबर आहे हे मला माहिती आहे. पण मग जगात असलेली सगळीच रेणुसूत्रे बरोबर आहेत की नाही हे ओळखण्यासाठी मला ती सर्व पाठ करावी लागतील का? की यासाठी आपल्याकडे दुसरी एखादी पद्धत आहे? तर यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे, जिला तिरकस गुणाकार पद्धत असं म्हणतात, म्हणजेच क्रिस क्रॉस मेथड. आणि हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे. या तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करून आपण एखाद्या विशिष्ट रेणूचे रेणुसूत्र काय असेल हे ठरवू शकतो. चला, H2O या एका साध्या उदाहरणाने आपण सुरुवात करूया. समजा मला पाण्याचे रेणुसूत्र तयार करायचे आहे, तर मी हे कसं करू शकेल? तिरकस गुणाकार पद्धतीची पहिली पायरी सांगते की दोन्ही मूलद्रव्ये आणि त्यांच्या संयुजा लिहून घ्या. आपण तसे करूया. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयुजा अगदी त्यांच्या खाली लिहूया. हायड्रोजनची संयुजा 1 आहे आणि ऑक्सिजनची 2. बरोबर ना? खूपच छान. आपली पहिली पायरी पूर्ण झाली. आता आपण दुसऱ्या पायरीकडे वळूया. दुसरी पायरी सांगते की तिरकस गुणाकार करा. याचा नेमका अर्थ काय होतो? चला मी समजावून सांगतो. अशा प्रकारे फुलीच्या आकारात 2 बाण काढा आणि पहिल्या मूलद्रव्याची संयुजा बाणाच्या दिशेने दुसऱ्या मूलद्रव्याकडे न्या आणि तसंच दुसऱ्या मूलद्रव्यासाठी करा. आता आपली दुसरी पायरी ही पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला H2O1 असे रेणुसूत्र मिळालेले आहे. जरा विचार करा, यात जो एक आहे तो लिहिण्याची तशी गरज नाही, त्यामुळे आपण तो एक काढून टाकूया. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याकडे फक्त H2O उरलेलं आहे. हे H2O आपल्याला काय सांगतं? ते आपल्याला असं सांगतं की पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये किंवा H2Oच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. याचा अर्थ असा की जर माझ्याकडे पाण्याचा खूप मोठा नमुना असेल, समजा मी 1 लिटर पाणी घेतलं आणि त्यातील हायड्रोजनच्या अणूंची संख्या आणि ऑक्सिजनच्या अणूंची संख्या मोजून त्यांचं गुणोत्तर काढलं, तर मला ते गुणोत्तर 2 साठी 1 असं मिळेल. आता आपण पुढे जाऊया आणि हीच पद्धत एका वेगळ्या उदाहरणासाठी वापरून पाहूया. ठीक आहे, तर या पद्धतीची पहिली पायरी सांगते की मूलद्रव्ये त्यांच्या संयुजांसोबत लिहून घ्या. मी तसे करतो. यावेळी माझ्याकडे मॅग्नेशियम आणि क्लोरीन आहेत. मी त्यांच्या संयुजा लिहून घेतो. 2 आणि 1. पहिली पायरी पूर्ण झाली. आता दुसऱ्या पायरीकडे वळूया. दुसरी पायरी सांगते की तिरकस गुणाकार करा. चला तसं करूया. हे पहा, आणि आपण हा 1 देखील असाच हलवूया. ठीक आहे, हा 2 इथे गेला आणि हा 1 इथे गेला. आता दुसरी पायरीसुद्धा पूर्ण झाली. आता आपल्याला Mg1Cl2 असे रेणुसूत्र मिळते, बरोबर? पण इथे हा 1 अनावश्यक आहे, त्यामुळे तो मी काढून टाकला आणि मला MgCl2 हे सूत्र मिळेल. आता मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की मॅग्नेशियमच्या प्रत्येक एका अणूसाठी आपल्याकडे क्लोरीनचे 2 अणू आहेत, बरोबर? चला आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. हे उदाहरण ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजनचं आहे. आपण त्यांच्या संयुजा 3 आणि 2 लिहून घेऊया आणि आपला तिरकस गुणाकार करूया. हे पहा, आपल्याला Al2O3 मिळालं. ॲल्युमिनियमच्या प्रत्येक 2 अणूंसाठी आपल्याकडे ऑक्सिजनचे 3 अणू आहेत. आहे ना हे खूपच रंजक? आता पुढच्या उदाहरणाकडे वळूया. आपण अशा बऱ्याच उदाहरणांचा सराव करणार आहोत बरं का, जेणेकरून तुम्ही हे सर्व अगदी सहज शिकू शकाल. मी तुम्हाला नक्की सुचवेन की तुम्ही मध्येच व्हिडिओ थांबवून हे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःहून उत्तर शोधता येईल. चला, आपलं पुढचं उदाहरण घेऊया. सोडियम आणि क्लोरीन या दोघांचीही संयुजा 1 आहे. मग आपण तिरकस गुणाकार केल्यावर काय होतं? आपल्याला Na1Cl1 असं मिळतं. पण इथे हे दोन्ही 1 अनावश्यक आहेत, होय ना? त्यामुळे आपण ते काढून टाकूया. हे पहा, आपल्याला NaCl असं मिळतं. हा सोडियम क्लोराईड आहे, जे आपण रोजच्या जेवणात साधं मीठ म्हणून खातो. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सोडियमच्या प्रत्येक एका अणूसाठी आपल्याजवळ क्लोरीनचा 1 अणू असतो. आता ॲल्युमिनियम आणि फॉस्फरसचं काय? या दोघांचीही संयुजा 3 आहे. मग जेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो
तेव्हा काय होतं, आपल्याला AL3 आणि P3 मिळतं, बरोबर. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. ॲल्युमिनियमच्या प्रत्येक 3 अणूंसाठी माझ्याकडे फॉस्फरसचे 3 अणू आहेत, बरोबर ना. पण जरा थांबा, मी असं म्हणू शकत नाही का की हे 3 रद्द करून मी त्यांचं 1 साठी 1 असं गुणोत्तर काढू शकतो. अर्थातच मी तसं करू शकतो, पण मग इथेही मी तेच करू शकतो का? नक्कीच करू शकतो. तर इथे आपल्याला AL1P1 असं मिळालं. एक क्षणभर थांबा आणि याकडे नीट पहा. आपल्याला AL1P1 मिळालेलं आहे. जेव्हा आपण हे अनावश्यक असलेले एक काढून टाकतो तेव्हा आपल्याकडे ALP उरतं, बरोबर ना. आता आपल्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या संयोजा 4 आणि 2 आहेत. तिरकस गुणाकार केल्यावर आपल्याला C2O4 मिळेल. म्हणजे कार्बनच्या प्रत्येक 2 अणूंसाठी आपल्याकडे ऑक्सिजनचे 4 अणू आहेत. पुन्हा जरा थांबा, इथे काही रद्द करण्याला वाव आहे का? आपण हे गुणोत्तर सर्वात लहान पूर्णांक गुणोत्तरात कमी करू शकतो का? हो, नक्कीच करू शकतो. 4ला 2नी भाग जातो आणि त्यामुळे आपल्याला 1 साठी 2 असं गुणोत्तर मिळतं. पण जर आपण ते इथे रद्द केले तर आपण ते सूत्रामध्ये देखील रद्द करू शकतो आणि मग आपल्याला C1O2 मिळेल, बरोबर. पण हा एक लिहिण्याचा तसा काही उपयोग नसल्यामुळे आपण ते CO2 असंच लिहितो. याचाच अर्थ असा की CO2च्या प्रत्येक रेणूमध्ये कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असतात, बरोबर. मला खात्री आहे की ही तिरकस गुणाकार पद्धत किंवा ज्याला काही लोक क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन पद्धत असंही म्हणतात, ती कशी काम करते याची तुम्हाला चांगली कल्पना आली असेल. आता मी तुम्हाला हे सगळं विसरू नये म्हणून एका उदाहरणाने ही संपूर्ण पद्धत थोडक्यात समजावून सांगतो आणि त्याची उजळणी घेतो. पहिली पायरी सांगते की दोन्ही मूलद्रव्ये आणि त्यांच्या संयुजा लिहा. मी आपल्या शेवटच्या उदाहरणासाठी तसं करतो. SI आणि ऑक्सिजन यांच्या संयुजा 4 आणि 2 आहेत. पहिली पायरी पूर्ण झाली. दुसरी पायरी सांगते की तिरकस गुणाकार करा, आपले बाण काढा आणि संयुजा हलवा. हे पहा, आपली दुसरी पायरीसुद्धा पूर्ण झाली आणि आपल्याला Si2O4 असं मिळालेलं आहे. पुन्हा एकदा, सिलिकॉनच्या प्रत्येक 2 अणूंसाठी आपल्याकडे ऑक्सिजनचे 4 अणू आहेत. आता तिसरी पायरी सांगते की आपल्याला या संख्यांचे सर्वात लहान पूर्णांक गुणोत्तर मिळवायचे. 4ला 2ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे आपण त्यांना भाग देऊ शकतो आणि आपल्याला 1 साठी 2 असं गुणोत्तर मिळेल. जर आपण इथे हे रद्द करू शकलो तर आपण सूत्रामध्येही तसं करू शकतो आणि त्याच संख्या मिळवू शकतो आणि आपल्याला Si1O2 असं मिळतं. अशा प्रकारे आपल्याला सर्वात लहान शक्य असलेले पूर्णांक गुणोत्तर मिळालेले आहे आणि यासोबतच आपली तिसरी पायरी पूर्ण झाली. आता कदाचित तुमच्यापैकी काहींना प्रश्न पडला असेल की आपल्याला हे मसावीने का भागायचे आहे. हा मसावी कुठून आला? तर जर तुम्ही काही वर्षांपूर्वी शिकलेल्या गणिताची थोडी उजळणी केली तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही अपूर्णांकाचे किंवा गुणोत्तराचे सर्वात लहान पूर्णांक गुणोत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला त्याला त्याच्या मसावीने म्हणजेच महत्तम सामायिक विभाजकाने भागावे लागते. ठीक आहे, आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर आपल्याला Si1O2 मिळालेला आहे. आपण तो अनावश्यक असलेला एक काढून टाकूया आणि ते अधिक सुटसुटीत करून त्याला SiO2 असं म्हणूया. ठीक आहे. हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. कोणत्याही मूलद्रव्यासोबत ही पद्धत उगाचच वापरू नका. कुठलीही 2 मूलद्रव्ये उचलून त्यांचा रेणू तयार करण्याचा प्रयत्न करू नका. हे तसं काम करत नाही. या पद्धतीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही घेतलेली दोन्ही मूलद्रव्ये एकमेकांसोबत रासायनिक बंध तयार करतात की नाही याची खात्री करून घ्या. या व्हिडिओसाठी इतकंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.